श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक सुंदर असा माझा स्वतःचा अनुभव शेअर करणार आहे. मी पुण्यतिथीच्या वेळेला गुरुचरित्र पारायणाला बसले होते. पण काही कारणास्तव ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्यानंतर मग मनात एक खंतच होती, की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि तेव्हा ते पूर्ण झालं नाही. तर मला असं वाटत होतं, की माझं काही चुकलंय का? म्हणजे माझ्या सेवेत कुठं कमी पडलंय, की महाराजांनी माझ्याकडून ही जे गुरुचरित्र पारायण आहे ते पूर्ण करून घेतलं नाही असं मला वाटत होतं. आणि त्यानंतर लगेच डोक्यात विचार होता माझा, की आपल्याला आपला राहिलेला संकल्प जो आहे तो पूर्ण करायचा आहे म्हणून. मग मी लगेच आता माझं गुरुचरित्र पारायण चालू आहे. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघत आहात. तर ते गुरुचरित्र पारायण चालू केलं. पारायण चालू करण्याचा उद्देश एवढाच होता, की जो अपूर्ण राहिलेला संकल्प आहे तो पूर्णत्वास जावा. आणि महाराजांना एक इच्छा होती माझी, की ती महाराजांना सांगायची होती, की महाराज ह्या 7 दिवसामध्ये माझं मागचं जे पारायण अपूर्ण राहिलं आहे, त्यात काही चुकी झाली नाहीये ना किंवा माझं काही सेवेत चुकलं नाहीये ना, असा छोटा-मोठा का होईना मला चांगला तुम्ही दृष्टांत द्या, की हे पारायण तुमचं मी जी सेवा करते आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल, असं मला काहीतरी संकेत द्या, असं मी महाराजांना बोलली होती. आणि झालं त्यानंतर असं, मी पहिल्या दिवशी गुरुचरित्र पारायण सुरू केलं. त्याच्या आदल्या दिवशीच माझे मिस्टर हे तुळजापूरला गेलेत आणि त्यांचा अक्कलकोटला जाण्याचा कुठलाच योग नव्हता. म्हणजे त्यांना जायचं नव्हतं. फक्त त्यांना तुळजापूर करून घरी यायचं होतं. तर ते तुळजापूरला गेले आणि तिथे त्यांचं छान वगैरे दर्शन झालं. मला एवढं माहिती होतं, की त्यांना तुळजापूरला जायचंय म्हणून. तिथे छान प्रकारे दर्शन वगैरे झालं त्यांचं आणि ते घराकडे यायला निघाले. ते 20 किलोमीटर पुढं आले आणि त्यानंतर त्यांच्या अचानकच काय डोक्यात आलं किंवा महाराजांनी त्यांच्या डोक्यात आणलं माहिती नाही. ते परत फिरून अक्कलकोटला गेले. हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. कारण की अक्कलकोटला तेच जातात ज्यांना स्वामी बोलवतात असं म्हणतात. तर ते अक्कलकोटला गेले आणि हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. कारण की मी गुरुचरित्र पारायण करते आहे घरी आणि त्यांचं तिथे अक्कलकोटला जाणं, महाराजांचं त्यांना तिथे बोलवणं आणि अक्कलकोटचा प्रसाद घरी येणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण की पारायण चालू असताना आपल्याला तो प्रसाद खायला भेटणं, एक हा स्वामींचाच आशीर्वाद आहे असं मला तरी वाटतं. आणि आता ह्या गुरुचरित्र पारायणामध्ये घडलेला खूप सुंदर असा अनुभव आहे. कारण की मी महाराजांना प्रत्येक वेळी म्हणत असते, की "महाराज मला छोटा-मोठा का होईना, काही ना काही तुम्ही अनुभव द्या" म्हणून. आणि महाराज मला तो अनुभव देत आहेत. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. श्री स्वामी